प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 29 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. आता ह्या कलाला पाहिल्यावर काजूला खूप भारी वाटतं. ती म्हणते, ताई बरं झालं तू आलीस. आता तिची आई चिडते आणि म्हणते, काजे तू मुद्दाम बोलवलंस ना तुझ्या ताईडीला. काजे तू समजा सांगितलं ना हिला. आता काजू म्हणते, अरे मला तर उलट हे जे काय चाललंय ते पटत नाहीये. अगं तायडे, आईनं मला सारखी गप करत होती, पण तू बोलतेस ते बरोबर आहे. या घरात किती आठवणी आहे ना आपल्या. पैशासाठी आपण हे घर विकायचं का तायडे? आता कला तिचे डोळे पुसत म्हणते, बेटा हे घर मी असेपर्यंत कधीच विकू देणार नाही, ही माझी जबाबदारी. आणि काजलला आता ती जवळ घेऊन लाड करते. आणि आता या दोघींच्याही आईबाबांना खूप छान वाटतंय की आपल्या पोरींमध्ये किती प्रेम आणि विश्वास आहे. पण हे बघा, हे तिसरंच कस काय असं निघालं कोणाच ठाऊक यांच्या घरातलं. आता ही नैना काहीतरी बसलेली असते फोनमध्ये सेल्फ्या काढत, तेवढ्यात ती रोहिणी तिथे येते आणि आता हिचं माइंड फ्रेश करते. आता रोहिणी म्हणते, अगं नैना काय सांगू तुला, तुझी लाईफस्टाईल ना मला खूपच आवडते. खूपच क्लासी आणि एलिगंट राहते हा तू. आणि ही तुझी नेलपेंटची शेड खूपच अमेझिंग आहे ग, कुठून घेतलीस? नैना म्हणते, थँक्यू ह मॉम इन लॉ. ऍक्च्युली ना मेकअपसाठी आणि म्हणजे मेकअपच्या प्रोडक्टसाठी माझं एक शॉप ठरलेलं आहे. माझा ब्रँड पण ठरलेला असतो, मी तो कधीच चेंज करत नाही. काय आहे ना, मला माझं स्किन टाईप, नेल आणि हेअरचं टेक्स्चर या सगळ्यामध्ये अजिबात एक्सपेरिमेंट करायला आवडत नाही. कितीही पैसा खर्च करावा लागला तरी चालेल, पण मी क्वालिटी कॉम्प्रोमाइज करत नाही. ही विचार करते रोहिणी, जसं काही त्या खऱ्यांच्या अंगणात पैशाचंच झाड आहे आणि म्हणे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करत नाही. कोणालाही असंच वाटेल ना प्रेक्षकांनो. असो, तर आता या कलाने तिच्या आई वडिलांजवळ पैशाचं पाकिट दिलंय. तिच्या वडिलांना ती म्हणते की बाबा, लग्नानंतरचा हा माझा पहिला पगार आहे, हा घ्या तुमच्याकडे. आता ते घेत नसतात तिचे वडील, तेव्हा कला म्हणते, बाबा तुमच्या चेहऱ्यावरची काळजी पुसून टाका बरं. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? आपण हे कर्ज निश्चित फेडणार आणि लवकरच आपण कर्जमुक्त होऊ. हे घ्या ना बाबा, असं काय करताय तुम्ही? आता तिच्या वडिलांनी ते इन्व्हलप घेतलंय खरं, पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी संगीताताईंना कळते. आता कला म्हणते, मला आशीर्वाद द्या आई बाबा, आणि म्हणून तिने नमस्कार केलाय आई वडिलांना. आता तिच्या वडिलांना खूप छान वाटतंय. तिची आई म्हणते, बेटा अशीच प्रगती करत राहा, स्वाभिमानाने जग आणि तुझा सुखाने संसार कर बघ, सगळ्यांना प्रेमाने जोड. आणि तिचे वडील पण आता आपुलकीने असे डोक्यावर हात ठेवत म्हणतात, संगे अगं कशाला हवाय ग आपल्याला पोरगा? आपल्या पोरी पोरांपेक्षाही किती भारी आहे बघ. लोक म्हणत असतात की पोरग म्हणजेच वंशाचा दिवा आहे, पण आपल्या पोरी म्हणजे ज्योती आहेत ग, कायम तळपतात, त्या खूप चमकतात. कले बेटा, तू जे काही करशील ना ते चांगलंच करशील, आणि चांगलं हे कायम उत्तमच असतं बेटा. हे उत्तम तुझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येऊ देत. आता कला म्हणते, आई बाबा तुमच्या दोघांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे सगळं छान होणार बघा. आता तिचे वडील म्हणतात, बेटा तू आम्हाला मनापासून मदत करतेस याचा आम्हाला आनंद आहेच, पण अगं आमच्या डोक्यावरचा हा कर्जाचा डोंगर किती मोठा आहे, तुला कळतंय ना बेटा? हा कर्जाचा डोंगर कधी फिटेल ते माहित नाही ग मला. कला म्हणते, बाबा प्रत्येक डोंगरातून वाट ही निघतेच, तसंच आपण या कर्जाच्या डोंगरातनं नक्की वाट काढू आणि सगळं कर्ज फेडून टाकू. मी आहे ना तुमच्या पाठीशी. त्यावर तिचे वडील म्हणतात, बेटा आपण सगळं आयुष्य काय हे कर्जच फेडत राहायचं का? अगं कर्जापायी लोकांचे जीव जातात ग. कर्जाच्या विळख्यात अडकलं ना माणूस की सुटता सुटत नाही बघ, चक्रव्यूहात अडकल्यासारखं असतं. अगं कले, आमचं तर आयुष्य संपलं, पण तुमचा संसार आहे, तुमचं सगळं सुरू व्हायचंय अजून, तुम्ही याच्यामध्ये नका अडकू. कला म्हणते, बाबा तुम्ही त्याची काळजी नाही करायची, मी बघणार आहे हे सगळं काय करायचं ते, तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं या सगळ्याचं. बरं मी आता येते, मला उशीर होतोय. आता कलाची आई म्हणते, थांब जरा, अशी कशी निघालीस तू? थांब, मी तुला पटकन काहीतरी खायला करते. हा, कला म्हणते, अगं आई खरंच आता सध्या नकोय मला. आई त्यासाठी मी निवांत येईल, पण मला ना आज जायचंय लवकर, मला जाऊ दे आता. कला काजूला म्हणते, गुंड्या चल बरं मला रिक्षापर्यंत सोड. आणि आता या दोघांना पुन्हा एकदा म्हणजे आई वडिलांचा निरोप घेऊन कला निघालीये. पण आता इकडे बघा हा, या नैनाचं कसं माइंड रिफ्रेश केलंय त्या रोहिणीने. नैना म्हणते, मॉम इन लॉ तुमचं माझ्याकडे काही काम होतं का? आता ती रोहिणी म्हणते, हो ना अगं, एक महत्वाची गोष्ट डिस्कस करायची होती तुझ्यासोबत. नैना म्हणते, बोला ना मग. आता रोहिणी म्हणते, कसं आहे ना ग नैना, प्रत्येकाला छान दिसण्यात, छान राहण्यात आणि पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्ट असतोच, आणि त्यात तू इतकी सुंदर दिसतेस, किती छान मेंटेन केलंयस तू स्वतःला.
म्हणजे मोठी मोठी स्वप्न असतील ना ग तुझी. मी तुला खरं सांगू का, आतापर्यंत मी तुला राहुलची बायको, खरेंची मोठी मुलगी आणि माझी सून असंच बघत राहिले. नाही म्हणजे तुला जेव्हा मी तेव्हा असं बोर्डिंगवर बघितलं ना, तेव्हा कळलं मला की तुझ्यात एक वेगळा चार्म आहे. नाही, एखादी टॉप क्लास मॉडेल सुद्धा तुझ्या समोर लाजू शकते बरं का. आता नैना लगेच म्हणते, थँक्यू हा मॉम इन लॉ, थँक्यू सो मच. अहो माझी ना खूप मोठी मोठी स्वप्न आहेत मॉम इन लॉ, पण आपल्या घरात हे सगळं चालत नाही ना. आणि मी प्रेग्नंट आहे आता, तर कसं शक्य आहे हे सगळं करणं. त्यावर रोहिणी म्हणते, अगं काम करता येणार नाही म्हणून तू स्वतःकडे लक्ष देणार नाही असं नाही होऊ शकत ना. नाही म्हणजे आता किती खर्च आहे, तुझ्या प्रेग्नन्सीचा खर्च, तुझ्या मेकअपचा खर्च, आणि या सगळ्यामध्ये तुला स्वतःला मेंटेन ठेवायचं असतं, त्याचा वेगळा खर्च. पण मला सांग, तू अशा तुझ्या प्रत्येक खर्चाचे पैसे अद्वैत आणि कलाकडनं घेणार आहेस का? त्या दोघांपुढे हात पसरणार आहेस का? आता त्यावर ही नैना म्हणते, म्हणजे मला कला आणि अद्वैतची मदत का घ्यावी लागेल? म्हणजे बघ नैना, मला असं वाटतं की राहुलने जर आपल्या या बिझनेसमध्ये अगदी उत्साहाने भाग घेतला, त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला, तर तुमचे असे खर्च आपोआप भागू शकता ना. नाही म्हणजे त्यालाही प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेल आणि बिझनेसमध्ये पण हिस्सा मिळेल. मग राहुल तुमच्या फ्युचरसाठी पण काहीतरी छान करू शकतो ना. पण आपण इथे राहतो म्हणून तुला पैसे मिळतील असं नाही होऊ शकत ना. नैना म्हणते, असं का, या सगळ्यावर आपला हक्क नाहीये का? म्हणजे बघा प्रेक्षकांनो, हिचा तर हक्क आहेच आणि हिच्या सुनेचाही हक्क आहे. म्हणजे कुठल्या कुठे चाललंय ते. चांदेकरांनी सगळं काही यांच्या नावावर करावं आणि एखादी वाटी घेऊन रस्त्यावर भीक मागावं, एवढंच शिल्लक राहिलंय. कोणाला कितीही केलं ना तरी कमीच असतं प्रेक्षकांनो, हे या रोहिणीकडे बघून कळतं. असो, त्यावरती आता रोहिणी म्हणते, अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की तू तुझे सगळेच खर्च भागवू शकते ना. तू इथे हक्काने राहू शकतेस, हक्काने खाऊ पिऊ शकतेस, पण तुझे बाहेरचे खर्च, मेकअप, आउटिंग आणि सगळं काही तुझं हे मेंटेनन्स तुला कमवावं तर लागेल ना. आणि बघ ना, मध्ये तुला ते डायमंड नेकलेस आवडला होता, पेढीवरनं तू घेऊन आली होतीस ना. अगं अद्वैतने काय केलं, त्याचं बिल तुझ्या हातात दिलं होतं, त्याचे पैसे मी भरले, कारण तुला तो नेकलेस आवडला होता. पण तुला काय हवंय नकोय हे राहुलनेच बघायला हवं ना. म्हणजे त्याने जर बिझनेसमध्ये लक्ष दिलं तर तो तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो. नाहीतर मग असं तुला अद्वैत आणि कलाकडे हात पसरावे लागतील नाही का. पण आता रोहिणीने असा सल्ला दिला असता तर जास्ती परवडलं असतं की या राहुलला दुसरीकडे बिझनेस करायला सांग म्हणून, यांच्याच घरी काय अडलंय घोडं. असू दे. तर आता ही नैना म्हणते, मला काय वेड लागलंय का त्या कला अद्वैत पुढे हात पसरायला. आता रोहिणी म्हणते, एक्झॅक्टली, तुझ्या नवऱ्याने जर पैसे कमवले तर तू दुसऱ्यांकडे हात पसरवायला का जाशील? नैना लगेच म्हणते, हो मॉम इन लॉ, तुम्ही करेक्ट बोलताय. रोहिणी म्हणते, अगं मी तुला सांगायची गरज नाही ना, स्वतःच्या नवऱ्याला कसं ताब्यात ठेवायचं, आपल्याला हवं ते त्याच्याकडनं कसं करवून घ्यायचं, हे आता तू जास्ती स्मार्टली हँडल करू शकतेस ना. आता नैनाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलंय रोहिणीने, असं बोलून ती म्हणते, चल नैना, निघते मी. नैनाला आता फुल हवा मिळाली आणि नैना बघा आता पुढे काय तमाशा करते. प्रेक्षकांनो, आजचा भाग फारच जबरदस्त दाखवलाय त्यांनी. आवडत असेल ऐकायला तर एखादा लाईक करून टाका. आता या नैनाच्या उलट ही कला, आता ती जमा खर्च लिहित असते, काही हिशोब मांडत असते. आता ती विचार करतेय, अरे देवा, आता काही काही खर्च मला कमी करावे लागतील. डिझाईन्सच्या खर्चाच्या व्यतिरिक्त म्हणजे आणखीन 60-70 हजार रुपये मी एक्स्ट्रा दिले तर आई वडिलांना खूप मदत होईल. काय करू मी आता, काय करू? अरे हा, गणेश उत्सव जवळ आलाय. मी बाळू काकांना फोन करून गणेश मूर्तीचे कॉन्ट्रॅक्ट तर घेऊ शकते. पण आता कला हा सगळा व्याप कुठे करणार, याचा विचार कलाने नाही केलाय. असो, तर आता तिने लगेच फोन लावलाय त्या बाळू काकांना आणि ते बाळू काका म्हणतात, हा बोल अगं कला, काय म्हणतेस, कशी आहे? कला म्हणते, काका छान, मजेत आहे मी. आता ते म्हणतात, अगं तू कला खरे, पण आता कला चांदेकर झालीस ना बेटा. आता कला म्हणते, हो काका, पण यावर्षी मूर्तीसाठी मी कॉल केला होता. म्हणजे आता मखर वगैरे बनवायच्या ऑर्डर असतील ना, गणेश मूर्तीच्या पण ऑर्डर असतील, त्यासाठी मी फोन केलाय. दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी हे सगळं केलं तर चालेल हं. आता त्यावर ते म्हणतात की, अगं कला, अगं तुझं तर चांदेकरांच्या घरात लग्न झालंय ना, किती मोठं प्रस्थ आहे ते कोल्हापुरातलं, आणि आता तुला मूर्त्या वगैरे बनवायची काय गरज आहे, हे सगळं काम करायची तुला गरजच नाहीये ना. आता कला म्हणते, काका मी दरवर्षीच करते हे सगळं, म्हणून यावर्षी फोन केला. ते बाळू काका म्हणतात, अगं मला वाटलं की तू यावर्षी नाही करणार हे काम.
तू नाही आहेस असं समजून मी हे काम वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सला देऊन टाकलं. आता कलाचा चेहरा जरा बारीक झालाय. ती म्हणते, "बरं काका, हरकत नाहीये. पण काही काम राहिलं असेल तर सांगा मला. मी या सगळ्या कामामध्ये इंटरेस्टेड आहे." त्यावर बाळू काका म्हणतात, "बरं, सांगेल हं तुला काही असलं तर." कला म्हणते, "बरं काका, ठेवते फोन." आता कलाला आलंय टेन्शन. बाकीचे पैसे कसे जोडायचे, कुठून आणायचे? कसंही करून या घरावरचं कर्ज उतरलं पाहिजे. ही एका टेन्शनमध्ये आणि हिचे आई-वडील वेगळ्याच टेन्शनमध्ये. तिची आई आता तिच्या वडिलांना सांगत असते, की आपली कला आपल्या टेन्शनमध्ये अगदी खंबीरपणे उभी आहे. मला माहिती आहे ती नेहमीच अशी आपल्या पाठीशी उभी राहणार आहे. पण आपण तिच्यावर किती भार टाकायचा आहो? मी काय म्हणते, आपण दोघांनी मिळून जास्तीचं काम शोधायला हवं ना? म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? आता काजूला काही या दोघांचा निर्णय पटत नसतो. आता या संगीताताईचे मिस्टर म्हणजे या कलाचे वडील म्हणतात, "तुझं बरोबर आहे संगे. मी एक काम करतो, त्या मुकादम साहेबांना विचारतो आणि सांगतो की काही वाढीव काम असेल तर द्या आम्हाला." पण अगं संगे, हे वाढीव सामान उचलायचं काम कितीक करणार गं आपण? आपली पण वय झालेली आहे दोघांची आणि असं कितीक पैसे मिळणार आहे आपल्याला त्यामधनं? आता ह्या संगीताताई म्हणतात, "तुमचं पण बरोबर आहे. पण मला काय वाटतं अहो, आपण सुकन्याताईकडनं उसनवारी पैसे घेऊयात का? आणि त्याच्यातनं आपण थोडे-थोडे, थोडे-थोडे सगळे करून तिचे पैसे नंतर देऊ आणि हे कर्ज फेडून टाकू." कलाचे वडील चिडतात आणि म्हणतात, "नाही, नाही संगे, अजाबात नाही. नग, नग, नकोच ते." आता संगीताताई म्हणतात, "आता कशाला नग, नग म्हणताय?" आता त्या कलाचे वडील म्हणतात, "काय ग संगे, तुला सगळं माहिती आहे. कशापायी असे प्रश्न विचारतेस तू मला? एकदा नाही म्हणलं ना तुला, तर नाही." आता मात्र संगीताताईचा चेहरा उतरलाय. इकडे कलाची तंद्री लागलेली असते विचारांमध्ये. अद्वैत आलाय ऑफिसमधनं घरी आणि आता तो कलाला असा विचार करताना बघतो, पण त्याला असं वाटतं की विचारावं हिला, जाऊन आली का घरी? म्हणून तो विचारतो, "काय मग खरे, आलीस का जाऊन तुझ्या माहेरी?" पण कला त्याला काहीच उत्तर देत नाही. ती एकटक एकाच ठिकाणी बघत असते. आता अद्वैत तिच्या डोळ्यासमोर अशी चुटकी वाजवतो आणि म्हणतो, "ए खरे, मी तुझ्याशी बोलतोय. अगं लक्ष कुठे आहे तुझं?" आता ही कला म्हणते, काही नाही, काही नाही झालं मला. मी जरा विचार करत होते." आता अद्वैत म्हणतो, "हो, पण तुला तंद्री लागायला काय झालं?" कला काहीच न बोलता ते डायरी कपाटात ठेवते आणि तिथून निघून जाते. आता अद्वैत मनात विचार करतो, हिला काय झालंय? काय बाई आहे ही? साधा प्रश्न विचारला होता मी हिला. इतका काय माज दाखवते? काही नाही, एवढंच बोलून निघून गेली. तर पुन्हा एकदा कलाच्या आईबाबाचा सीन त्यांनी दाखवलाय. कलाचे वडील म्हणत असतात, "हे बघ संगे, आपण गरीब आहोत पण लाचार नाहीये. आपण तुझ्या बहिणीकडनं असे कितीकदा पैसे घेणार आहोत आणि मला असे हे नेहमी नेहमी पैसे मागणं बरं नाही वाटत आहे. आपला मान आपण राखला पाहिजे." आता या कलाची आई म्हणते, "काय बोलताय तुम्ही? कसला मान आणि कसला सन्मान? आपल्या जीवात जीव आहे ना तोपर्यंतच तो आहे. आपण मेल्यावरती कसला तो मान सन्मान राहणार आहे हो? अहो, कर्ज फेडणं महत्वाचं आहे ना आधी. ते पैसे कुठून आणायचे याचा विचार तरी करत जा ना. आता काय करायचंय पुढे आपण? तुम्हाला का लक्षात येत नाहीये या सगळ्या गोष्टी?" आता ते कलाचे वडील म्हणतात, "मला सगळं कळतं आणि मला माझ्या जबाबदाऱ्या सांगू नको संगे. मला सगळं समजतंय. आपल्यावर एवढी मोठी वेळ आली आहे आणि तरी बी मी तुला असं म्हणतोय की पैसे घेऊ नको. जरा तरी समजून घे मला." संगीताताई म्हणतात, "काय समजून घेऊ मी तुम्हाला? हे सगळं माझ्यापायी झालंय." आता हे असं आतताईपणा करून संगीताताई उगा इमोशनल ब्लॅकमेल करतात. आता पुन्हा रडायला लागतात आणि म्हणतात, "मी घेतलं नसतं कर्ज तर बरं झालं असतं. हे सगळं माझ्यामुळेच झालंय. आता एकदा फक्त पैसे घेऊ माझ्या बहिणीकडनं, मग नंतर मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही पैसे घ्या." आता तिचे कलाचे वडील म्हणतात, "अजिबात नाही. मी पैसे घेणार नाही म्हणजे नाही." आता असं बोलून ते तिथून निघून जातात राग आणि आता मात्र ते गेल्यानंतर संगीताताई गपचूप बसल्यात बरं का प्रेक्षकांनो. असो. तर आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय, की अद्वैत आणि कला रात्री झोपायची तयारी करतायत आणि कला काही अद्वैतशी बोलेना. कलाने कपाटातनं तिचं अंथरूण पांघरूण काढलंय आणि तिच्याच विचारांमध्ये तिचे अंथरूण पांघरूण सगळं ते असं घालत असते खाली. अद्वैत तिला सारखा बघत असतो आणि मनात विचार करत असतो, हिला काय झालंय आज? ही बोलत का नाही? बरी आहे ना ही खरे? वाद घालत नाही, नीट बोलत नाही. हिला कळतंय का ही का अशी वागतीये? नाही, विचित्र आहे ही थोडीशी, पण ही अति आगाऊ अशी विचित्र का वागत असेल? अद्वैतला कलाशी डोकं लावल्याशिवाय काही करमत नाही. कला आता तिच्या अंथरुणावर बेडशीट घालत असते, तेव्हा हा अद्वैत तिला बघतो आणि म्हणतो, "अगं खरे, ते बेडशीट बघ ना, उलटं टाकतेस तू. लक्ष कुठे आहे तुझं?" कला आता त्या बेडशीटकडे बघते आणि म्हणते,
कुठे कुठे उलटी घातली चादर मी? आणि आता ती स्वतःच बघते लक्ष देऊन, तर खरंच तिने चादर उलटी टाकलेली असते आणि मग ती चादर सरळ करते. पण आता अद्वैत विचार करतोय, काय झालं असेल हिला? नक्कीच काहीतरी झालंय हिला. पण ही माझ्याशी पण बोलत नाहीये. हिला काय झालं असेल? माझ्यामुळे तर काही झालं नसेल ना हिला? पण मी तर तिच्याशी नीट वागतोय. मी काय केलंय हिला? आता मात्र त्याला काही करमेना. कलाला काय झालंय? काहीच न बोलता चुपचाप झोपून काय जातीये? आता मात्र अद्वैत मनात विचार करतोय, काय झालं असेल या खरेला? ही अशक्य आहे हं. कधी तर बडबड करायला लागली तर करतच राहते आणि बोलायला लागली की बोलतच राहते. म्हणजे हिचं कधी काय बिनसेल ते काही सांगता येत नाही. पण कला आता काहीच बोलत नाही अद्वैतशी आणि चुपचाप आता झोपून जाते. पण आता बघा प्रेक्षकांनो, सगळे शांत आणि गाढ झोपलेले आहेत. पण आता नैना आणि राहुलचा तमाशा चालू होऊन जातो. या रोहिणीने भडकवलं ना नैनाला, आता नैना एक काहीतरी तिसरंच वागते आणि त्यातून चौथेच परिणाम समोर येतात. आता काय होतं ते बघत राहा फक्त यांचा तमाशा. नैना हॉलमध्ये बसून राहुलची वाट बघत असते. राहुल जवळपास 11:30 वाजता घरी येतो. नैना चिडते आणि म्हणते, राहुल कुठे होतास तू? केव्हाची मी वाट बघते तुझी. किती कॉल केले मी तुला केव्हाचं, आणि तू कॉल बॅक पण करत नाहीयेस, मेसेजेसला पण रिप्लाय करत नाहीयेस. राहुल म्हणतो, काय झालं? अगं मी बाहेर होतो जरा, एवढे का फोन करत होतीस तू? आता नैना म्हणते, अरे तुला कळतं का राहुल, तुला उशीर होणार होता ना, मग का फोन केला नाही घरच्यांना? सांगायचं ना की मला उशीर होणार आहे, सकाळचा घराच्या बाहेर पडलाय तू. राहुलला खूप राग येतोय आता नैनाचा. नैना म्हणत असते, बोल आता काहीतरी राहुल, कुठे गेला होतास तू? राहुल म्हणतो, काय झालंय नैना, इतकी का ओरडतेस तू? नैना म्हणते, काय झालं, काय विचारतोस मला राहुल? अरे किती बेजबाबदारपणे वागतोस रे तू. एकतर वेळेवर येत नाहीस घरी, आणि घरी आल्यावर काय करत होतास, कुठे गेला होतास, काही बोलत नाही. आणि मी खोदून खोदून विचारते तेव्हा वरवरचे थातूर उत्तरं देतोस. आता राहुल चिडतो आणि म्हणतो, ए बाई जरा हळू बोलतेस का? रात्रीचे 11:30 वाजलेत, तमाशा नको करूस. त्यावर ही नैना अजून ओरडत म्हणते, मी मी तमाशा करतीये? तुला बोलताना काही लाज वाटत नाही का रे? तू किती बेजबाबदारपणे वागतोयस ते बघ आधी. तू काय वागतोयस, कसा वागतोय हे कळतंय का तुला? तू बाप होणार आहेस आता. आता मात्र राहुल खूप चिडतो आणि म्हणतो, ए नैना, अति करतेस ना आता तू, मी काही असं इररिस्पॉन्सिबल वागत नाहीये. त्यावर नैना म्हणते, हे मी नाही, हे घरातले सगळेजण म्हणतायत. मी एकटी चुकीची असू शकते, पण घरचे कसे चुकीचे असणार रे? सांग सांग, बोल, उत्तर दे. पण आता मात्र राहुल खूप चिडत असतो तिच्यावर. तो काही उत्तर देणार तेवढ्यात आबाजी आणि घरातले सगळेच जण गोळा होऊन आलेत. म्हणजे रजनीताई, सरोज वहिनी आणि आबा. आणि आता आबा म्हणतात, काय ग, काय झालं नैना, काय झालं, एवढ्यानं का बरं बोलतीये? कशापायी भांडतेस राहुलशी? किती आरडाओरडा करताय एवढ्या रात्रीचे तुम्ही दोघं जण? रजनीताई म्हणतात, काय ग नैना, काय झालं? अगं या अवस्थेत असं ताण नको घेऊस तू. सरोज पण तिथेच आलेली आहे प्रेक्षकांनो, घरातले सगळे आलेत, अद्वैत सुद्धा आहे, सोहम सुद्धा आहे, श्रीकांत काका पण आहे. आता ही कला म्हणते, अगं नैना ताई काय झालं, का आरडाओरडा करतेस तू? आता राहुलला एवढं कानकोंड झाल्यासारखं वाटतंय. आता लगेच ही नैना आकांड तांडव करत म्हणते, बघ राहुल, आता काय बोलू मी सगळ्यांना आणि काय उत्तर देऊ? आबा म्हणतात, अगं काय झालं ते तरी सांग. नैना म्हणते, अहो आबा, मी उगाच आरडाओरडा नाही करत आहे. हा सकाळचा बाहेर गेला, ते आत्ता येतोय घरी. ही काय वेळ आहे का घरी यायची? मी इतकंच त्याला म्हणाले की तुला जर यायला लेट होणार होतं तर तू घरी सांगून जायला पाहिजे होतं. तुला जर घरी म्हणजे बाहेर पडल्यावर कळलं की घरी यायला लेट होणार आहे तर मला सांगायचं नाही याने फोन. आबा, अहो मला आता काही महिन्यात बाळ होणार आहे आणि आता या क्षणी मला राहुलची सगळ्यात जास्ती गरज आहे, पण तो माझ्याकडे बघतच नाही. माझ्या अवस्थेमध्ये हा नको का माझ्या सोबत? तुम्हीच सांगा मला, माझं काय चुकतंय ते. आता काम असलं याला तर मग सांगायचं ना मला की मी बाहेर चाललोय. मी हे समजू शकते की याला कामं असतात, पण हा विनाकारण बाहेर फिरत असतो. आबा, तुम्ही सगळेजण असता माझ्यासोबत, पण मला असं वाटतं की राहुलने माझ्यासोबत असावं. म्हणजे एकटं एकटं वाटतं हो मला खूप. म्हणजे हा तर बाहेर जातोच जातो, पण मला सांगून पण जात नाही कधी येणार आहे, केव्हा येणार आहे, आणि पुन्हा फोन सुद्धा बंद ठेवतो याचा. आता नैनाने एवढ्या सगळ्या कंप्लेंट मांडल्यात त्या आजोबांसमोर की आजोबांना काही समजेना. पण आता मात्र प्रेक्षकांनो, तिसरंच काहीतरी घडलंय. हा भाग तर त्यांनी इथेच पूर्ण केलाय या नैनाच्या तमाशावर. पण आता पुढच्या भागात आपल्याला असं दिसतंय की हे आजोबा राहुलला ओरडत म्हणतात, राहुल, तू ऑफिसमध्ये जाऊन जर तिसऱ्याच कुरापती करायला लागला तर तुला बिझनेस मधूनच काय तर या घरातून बाहेर काढायला मी कमी करणार नाहीये. आणि आता अद्वैत कलाचा भाग दाखवलाय त्यांनी.
ही कला तिच्या तिच्या तंद्रीत असते. अद्वैतला कळेना काहीतरी झालंय खरेला. हिला डाऊट तर नाही ना आला माझ्यावर, मी वाईट वागतोय हिच्याशी का काहीतरी इंटेन्शनली वागतोय. आणि आता या रोहिणीने त्या सरोजला भडकवलं. अगं बघ, तुला मुद्दाम कॉफी दिली वहिनी हिने. मग सरोज चिडते आणि म्हणते, तुला माहितीये कॉफी पिल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही, तू मुद्दाम मला चहा दिलास. असं म्हणून सरोज तो गरम गरम चहा कलाच्या हातावर सांडते. बापरे प्रेक्षकांनो, भयंकर तमाशा रंगणार आहे यांच्या घरामध्ये. रोहिणीला प्रचंड राग आलाय कारण तिच्या वडिलांनी तिच्या पोराला झापलंय म्हणून. बघा प्रेक्षकांनो, आता पुढे काय काय घडत राहणार आहे. तर आजचा भाग तुम्हाला आवडत असल्यास प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.